नमस्कार मंडळी. स्नेहल प्रकाशनाच्या लेखकांच्या सहवासात या उपक्रमामध्ये आजचं 6वं पुष्प आपण गुंततो आहोत. आज आपल्याबरोबर आहेत इतिहासाचे अभ्यासक, गडकोट किल्ले याच्यावर मनसोक्त भटकंती करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज, फारसी लिखाण या सगळ्यावरचा गाढा अभ्यास असलेले जवळजवळ 50 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित ज्यांची झाली आहेत असे महेश तेंडुलकर सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्याशी ही मुलाखत खरं नाही आहे, आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्या आहेत. इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्यावरती खरं तर अनेकांनी अभ्यास केला आहे, अनेक जण अभ्यास करत आहेत. कारण शिवाजी महाराजा विषयच असा आहे की याच्याही पुढे अजून कितीही वर्ष लोक अभ्यास करत राहतील. किल्ल्यांवरती मंडळींनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत, पण तुमच्या पुस्तकांची नावं किंवा विषय बघितल्यानंतर खूप वेगळा विषय तुम्ही प्रत्येक वेळी किल्ल्यांच्या बाबतीत घेतलेला दिसतो. डोळस भटकंती तर आहेच आहे, पण किल्ला समजून कसा घ्यावा हा तुमचा सगळ्या लिखाणामधला विषय दिसतो. त्याच्यावर आपण विशेष करून बोलणार आहोत, कारण वेगळे वेगळे विषय तुम्ही घेतलेत. पण मुळात तुम्ही अभियांत्रिकीचे पदवीधर असताना इकडे कसे आलात? इतिहासाची आवड कशी निर्माण झाली? कारण इतिहास हा बऱ्याचदा टाळणारा विषय मंडळी घेतात, पण तो तुम्ही आवडीने घेतलात आणि त्याच्यामध्ये वेगळं करायला लागलात. इकडे कसे आलात तुम्ही? खरं तर हा एक योगायोग आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं अभियांत्रिकी शाखेमधलं शिक्षण आहे आणि त्याच्यातच रमणारा मी माणूस होतो. मी अशासाठी म्हणतोय की आता मी ते अभियांत्रिकी शिक्षण सोडून ह्याच्यातच इतिहासातच पूर्णपणे काम करतोय. म्हणून मी म्हणतोय, झालं असं की माझा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्या निमित्ताने एकदा मी मुंबईला गेलो आणि नेहमीप्रमाणे तिथल्या माझ्या मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. तर एका मित्राने सांगितलं, जातोय सानायसे पुण्याला तर अमुक अमुक माणसाला हे पुस्तक दे. मी ते पुस्तकही पाहिलेलं नव्हतं, तर ते त्याने एका बॅगमध्ये बंद करून माझ्याकडे दिलं. ते मी घेऊन आलो. त्यावेळी एशियाड स्टँडला फारशी गर्दी नसायची आजच्या इतकी. तर तिथे बसलो होतो आणि बराच वेळ झाला माझी बस आलेली नव्हती. तर कुठलं पुस्तक आहे म्हणून मी ते हातात घेतलं. तर ते बाबासाहेब पुरंदरेने लिहिलेलं शिवचरित्र. वास्तविक बाबासाहेब पुरंदरेंचं आणि माझ्या वडिलांची खूप चांगली मैत्री होती. माझे वडील देखील त्यांची ते जे महानाट्य आहे त्यात क्वाड्राफोनिक सिस्टीम जी आहे ती ऑपरेट करायला माझे वडील असायचे. 1-2 वेळा मी गेलेलो होतो, पण तो कधी त्या ड्रामामध्ये किंवा त्या महानाट्यामध्ये काम करावं असं कधी मला वाटलं नाही. किंबहुना शिवचरित्राकडे देखील मी त्यावेळी वळावं असा विचार केला नाही, कारण करिअरच माझी ही इंजिनिअरिंगची होती. तर ते पुस्तक मी सहज चाललं, सहज म्हणजे अगदी असं काय पहिल्यापासून वाचायला सुरुवात, सहज कोणतेही आणि ते वाचत असताना मराठी भाषेतल्या शब्दांची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. अरे काय ताकद आहे या भाषेमध्ये. आज आपली मातृभाषा. एकदा तर असं झालं होतं की मराठीमध्ये 8 आकडा कसा काढायचा हा मला फार मोठा गहन प्रश्न पडला. मग नाकावरनच स्वतःच्या हात फिरवला आणि समजला 8 असा काढायचा असतो. तर सांगण्याचा उद्देश असा की त्या पुस्तकाने मी खरोखरच भारावून गेलो. पूर्णपणे मुंबई पासून ते पुण्यापर्यंत मी ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं. जे काय राहिलं होतं शेवटची काही पानं ती घरी जाऊन वाचली आणि ज्याला पुस्तक द्यायचं होतं त्याला सांगितलं की त्यांनी मला तुमच्यासाठी पुस्तक दिलंय, पण मी त्याचे दुप्पट पैसे देतो, पण पुस्तक देत नाही. पुस्तक देत नाही. तर ते म्हणाले, असं का करता? मला ते हवं. म्हटलं, मी तुम्हाला नवीन घेऊन देतो ना, हे पुस्तक मी देणार नाही. आणि नंतर मी शिवचरित्राकडे वळलो. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आलो. तो रवा पाळंदे, माझे ट्रेकिंग मधले गुरु आनंद पाळंदे यांचे थोरले बंधू रमाकांत पाळंदे. तर रमाकांत पाळंद्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या खरं तर इच्छेने किंवा आग्रहाने मी भारत इतिहास संशोधक मंडळात यायला लागलो. तिथे देखील इतिहासात काही करावं असं नव्हतं. माझी मातृभाषा मराठी आणि माझी मातृभाषा ही मला सगळ्यात चांगली यायला पाहिजे या उद्देशाने मी तिथली. आता आपला आवडता विषय कोणता? तर शिवचरित्र. शिवचरित्रातला आवडता विषय कोणता? तर किल्ले. तर या दृष्टीने मी माझं मराठीचं ज्ञान, की जे माझं 10वी ते पुढे जवळपास 10 ते 11 वर्ष मराठी हे फक्त वाचण्यापुरतं किंवा बोलण्यापुरतंच मर्यादित होतं, ते चांगलं यावं म्हणून मी त्या लायब्ररीत प्रवेश केला. आणि नंतर असं लक्षात आलं की मग
गुरुवारी गजाननराव मेहेंदळे म्हणा, निनादराव बेडेकर म्हणा, पांडुरंग म्हणजे बाळासाहेब बलकवडे म्हणा, या सगळ्यांच्या मदतीने तिथली वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, संदर्भ असलेली काही पत्रांचे संग्रह हे वाचत असताना त्या इतिहासाची गोडी लागली आणि प्रभावित झालो बाबासाहेबांनी लिहिलेला शिवचरित्राने. पण इतके वर्ष मंडळात जो रमलो तो मेहेंदळे गुरुजींमुळे, त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि नंतर हातनं काम सुरू झालं. किल्ले बघत होतात तुम्ही ट्रेकिंग या उद्देशाने, कारण असंख्य लोक ट्रेकिंग करतात आणि त्यातले बोटावर मोजण्या एवढे पण नाही इतिहासाच्या अभ्यासाला, किंवा एक क्युरिओसिटी असते की बाबा हा किल्ला आहे त्याचा इतिहास काय. कारण तुम्ही जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यात किल्ला समजून घेताना हा विषय त्याच्यात विशेष करून आलेला दिसतो, किंवा तुमची जी मांडणी आहे किल्ल्यांबद्दल ती सरधोपट किल्ल्यांचं पुस्तक नाहीये. एक मला आठवतंय गोनी दांडेकरांचं छोटंसं पुस्तक होतं किल्ले नावाचं, त्यात बहुतेक एक 8-10 ओळींचं किल्ल्याचं वर्णन असं असलेलं जुनं आठवतंय. पण तुम्ही एक एक किल्ला घेऊन त्याचा इतिहास, भूगोल, त्याच्याबद्दलच्या कथा केल्यात. हे ट्रेकिंग करताना कुठेतरी डोक्यात मागे होतं तुमच्या की काय असावं, का तुम्ही इथे इतिहास म्हणजे भाईसा मंडळात गेल्यानंतर जाणवलं की अरे आपण हे एवढं फिरलोय त्याची याच्याशी सांगड घातली पाहिजे. आता काय असतं, किल्ल्यांवर अनेक जणांनी लिहिलं, वर्तमानपत्रांमध्ये देखील वेगवेगळी सदरं याबद्दल येत होती. 4 चौघांच्या सारखं आपण लिहिणं यापेक्षा काहीतरी एक वेगळेपण जर आपल्या लेखनात असेल तर ते लोकांना निश्चित आवडेल. हे बघा की एखादी गोष्ट आपण बघतो, प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक सायन्स मधले असो किंवा मेडिकल सायन्स मध्ये, जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा ते तुमची केस हिस्ट्री समजून घेतात पहिले, इतिहासच. तर त्यामुळे तुमचा इतिहास बरोबर. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेलात तरी पीएनपी, एनपीएन जंक्शन, ट्रान्झिस्टर, आयन, हेच सगळं तुम्हाला शिकायला. पुन्हा इलेक्ट्रॉनिक सायन्स मध्ये देखील तुम्ही इतिहासच पहिल्यांदा अभ्यासता आणि नंतर पुढे जाता. हा प्रकार तिथेच आहे. आता काय झालं की इथे आपण ह्या किल्ल्यावर जातो, बाबा किल्ल्याचं महत्व काय, इथे का किल्ला बांधला असावा, इथेच का बांधला असावा, हे प्रश्न पडतात. मग त्याचं भौगोलिक दृष्ट्या महत्व, राजकीय दृष्ट्या महत्व, का राज्यकर्त्याची इच्छा, हे 3 पर्याय असतात. तर जिथे पाणी तिथेच किल्ला, हे रामचंद्र पंत अमात्य बावडेकरांच्या आज्ञापत्रातलं जे वाक्य आहे ते प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर जाणवलं की जिथे पाणी आहे तिथेच किल्ला आहे. परंतु याचं उलट नाही, जिथे पाणी आहे तिथे किल्ला असेलच असं नाहीये. पण जिथे किल्ला आहे तिथे पाणी नक्की आहे. पाण्याशिवाय होऊच शकत नाही. 2 वेळ, एक वेळ जेवू शकणार नाही तुम्ही 2 दिवस, पण 2 दिवस पाण्याशिवाय नाही शकत. तर पाणी आहे तिथे किल्ला आहे. हे सूत्र धरून मी हे सगळं बघितलं. तिथे का बांधला गेला, त्या बांधण्यातली काही वैशिष्ट्य आहेत का, मला सापडली. आणि मला जी सापडली ती माझ्याकडे न ठेवता सगळ्यांसाठी ती लिहून मोकळी केली सगळ्यात. की बाबा इथे द्वारशिल्प आहे, तिथे हे आहे. त्याचं कारण मला कळलं नाही. द्वारशिल्प नेमकं तिथे ठिकाणी का लावतात, त्या एकमेकांच्या दर्पण प्रतिमा का असतात, याचं मला कारण नाही सापडू शकलं. ते डेकोरेटिव्ह नक्कीच नाहीये, त्यामागे कारण आहे. परंतु आपल्याकडच्या संदर्भ साधनांमध्ये, मग ते कोणत्याही बखरी असोत किंवा शिवभारत असोत किंवा रामचंद्र पंत अमात्य बावडेकरांनी लिहिलेलं आज्ञापत्र असो, त्यात किल्ला कसा असावा हे लिहिलंय, पण द्वारशिल्पाबद्दल एकही ओळ नाही. किंवा इतर जे पूर्वीचे जे संस्कृत ग्रंथ आहेत, समरांगण सूत्रधार म्हणा किंवा तुमचा काय वेगवेगळे आहेत, आता मला ते नाव नाही आठवत. परंतु या एकाही संस्कृत ग्रंथामध्ये द्वारशिल्प कशासाठी लावतात याचं कारण कोणीच दिलेलं नाही. परंतु ती आहेत का त्याच्या आधीपासूनची दिसतात. आता बघा, लोहगड किल्ल्याचा जीर्णोद्धार नाना फडणीसनी केला. तर त्याच्या एका दरवाजावर शरभाची एकमेकांची दर्पण प्रतिमा असलेली 2 शिल्प आहेत, बरोबर. त्याचबरोबर रायगडवर आहेत, अनेक किल्ल्यांवर आहेत, जंजिऱ्यावर आहेत. आता जंजिरा हा तर सिद्धीच्या ह्याच्यात होता. त्याच्या धर्मामध्ये अशा पद्धतीचं शिल्प कोरणं देखील निषिद्ध आहे. तिथं ते आली कशी, हाही मोठा प्रश्न. परंतु ती आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज मला त्या मागचं कारण कळत नाही. कदाचित पुढच्या पिढीतल्या कोणाला तरी ते मिळूही शकेल. पण तुम्ही ते उजेडात आणलं किमान, म्हणजे पुढच्या पिढीला अभ्यासासाठी कळलं की हे पण एक काहीतरी आहे अभ्यासासाठी. मी सांगितलं ना, मी किल्ल्या बघताना मला ह्या गोष्टी, मी वेगळं काय आपल्याला दिसतंय का, शिलालेख आहे तर शिलालेख वाचन केलेलं आहे का, नसेल तर ते करायचं. त्याच्यावर एक माझं पुस्तक आहे, मराठी संस्कृत शिलालेखांच्या विश्वात. हो, आपण ते येणारच होतो की तो आता अनायसे विषय आलाच आहे की तुम्ही त्याच्यात जवळपास किती हजाराच्या पर्यंतचे शिलालेख घेतले, संस्कृत आणि मराठी शिलालेख, कारण ते इतिहासाचं साधन आहे.
म्हणजे तो मुळात तोच विचारायचा होता की किल्ले आणि ह्याच्यात रमणारा माणूस हा इकडे म्हणजे हा खरं तर थोडा पुरातत्व विभाग किंवा एक आपण ज्याला प्राचीन भारतीय इंडॉलॉजी विभाग ह्याच्याकडे जाणारा शिलालेख हा विषय आहेत. किल्ल्यांवरती पण काही आहेत, पण अगदी तुम्ही पूर्णपणे झोकून देऊन अनेक किल्ल्यांवरचे किंवा बाहेरचे वेगवेगळ्या शिलालेखांवरती केलात. तर ते का सुचलं, कसं? ते सुचलं त्याचं कारण असं होतं की हे ऐतिहासिक दस्तावेज आहेत ऐतिहासिक दस्तावेज आणि ते सार्वजनिक ठिकाणी आहेत की ज्याची दुरावस्था कोणीही हो. काहीही केल्या दूर करू शकत नाही. आज मला दिसत आहेत, कदाचित आणखीन 10-20 वर्षांनी ते काहीही दिसणार नाही, पण जे दिसत आहेत तेव्हा तरी निदान आपल्याला त्याच्यात काय लिहिलंय. हो. आज आपण सगळेजणच सुशिक्षित आहोत, आपण सगळेजणच ग्रॅज्युएट आहोत, परंतु आपण ही एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या उद्देशाने ते जेवढे सगळे शिलालेख आहेत ते सगळे मराठी आणि संस्कृत हीच मर्यादा मी घेतली, कारण नाहीतर मग स्काय इज द लिमिट, मग त्याला काहीच अर्थ. तर ते करून मी ते घेतली. आता ते घेण्यामागचे दोन म्हणजे विषय माझ्यासमोर दोन होते. आत्तापर्यंत शिलालेखांचं संपादन जे झालेलं आहे ते एखादी डायनेस्टी म्हणजे राजसत्ता त्याच्या राजसत्तेतले शिलालेख म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या या शिलार अशी चालुक्यांचे आहेत, आणि नाहीतर मग टेरिटरी म्हणजे महाराष्ट्रातले शिलालेख किंवा विदर्भातले शिलालेख किंवा कर्नाटकातले शिलालेख असे फक्त प्रांतामधले. मी या दोन्ही बॅरियर्स तोडून टाकल्या. म्हटलं भाषा फार महत्वाची आहे. आज गुजरातमध्ये जर मराठी शिलालेख असेल किंवा अगदी नेपाळमध्ये देखील मराठी शिलालेख असेल तर तिथे ती भाषा बोलली जात होती, त्याच्याशिवाय शिलालेख कशाला करतील. नेपाळमधला तर ट्रायलिंग्वल आहे, म्हणजे 3 भाषा आहेत, त्रैभाषिक आहे. पहिली जी भाषा आहे ती संस्कृत आहे, दुसरी आहे ती गिरिराज म्हणजे तिथली नेपाळी भाषा आहे, आणि तिसरी आहे ती आपली मराठी आहे. म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिरावर तुम्ही म्हणताय पेशव्यांनी बांधलेला. तर मला असं वाटलं की नेपाळमध्ये देखील त्या काळी मराठी लोक वास्तव्याला होती, त्यांची नावं आडनावं पण आहेत, तेही मी दिलेली आहेत शिलालेखात. तर सांगण्याचा हेतू हा की राज्यविस्तार किती झालेला होता, कुठपर्यंत हे मंदिर बांधू शकतात आणि तिथे आपल्या नावाचे शिलालेख करू शकतात. तर त्याच्यातलं साम्य आणि फरक हे मला त्या शिलालेखातल्या मजकुरातनं अनेकदा सापडले, तेही दिलेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण म्हणतो की महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली, परंतु अनेक शिलालेखांमध्ये एखाद्या बांधकामाचं सगळं श्रेय किंवा यजमानपद हे एका महिलेला आहे असं नाहीये. किंवा सासू सासऱ्यांबरोबर देखील त्या सुनेचं नाव त्या शिलालेखात आलेलं आहे. शिलालेखात काही ठिकाणी तर वंशावळ कोरलेली आहे. जर त्या एखाद्या घराण्याची वंशावळ शिलालेखात कोरली असेल तर दुसऱ्याने त्याचं ऑब्जेक्शन घेण्याचं कारणच राहत नाही. तर या शिलालेखांचा उपयोग कसा होतो किंवा मराठा आर्किटेक्चरसाठी म्हणून हे शिलालेख ज्या ज्या वास्तूंवर आहेत की मराठा आर्किटेक्चर ह्याचं तुम्हाला हा पुरावाच देतात. तुम्ही जर पिंपरी चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराच्या बाजूचे जर सगळे शिलालेख बघितले तर सगळे शिवकालीन आहेत, पण यजमानाचं नाव नाहीये. सार्वजनिक पद्धतीने मग एखाद्या समाजाने एकत्रित येऊन काही वास्तू बांधल्या त्याचे देखील शिलालेख आहेत. तर अशी मला त्या शिलालेखांमध्ये आहेत मराठीच, आणि केवढी मोठी विविधता मिळाली. खूप आहे, खूप आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक करायचा हा विचार नंतर आला असेल, पण जेव्हा शोधत असाल बघत असाल तेव्हा किती व्हरायटी तुमच्या समोर आली, खूप आली. म्हणजे पुस्तक लिहिताना ते कसं करायचं, त्याचे कुठल्या कुठल्या विभागात ते बसवायचे हाही मोठा यक्ष प्रश्न असणार आहे. मी त्या याच्यामध्ये रवींद्रजींची मी माफी मागतो, परंतु पुस्तकाचे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी त्याच्यात 2 अनुक्रमणिका केलेल्या आहेत. वास्तविक एकच अनुक्रमणिका असते, पण मी त्याच्यात 2 केले कारण गरजच होती. कशा केल्या 2? एक म्हणजे त्या सगळ्या पुस्तकात काय आहे, हे फक्त त्याच्यात शिलालेख त्याचा अर्थ असं नाहीये. मग त्याच्यात वेगवेगळ्या त्याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत, परभाषेतले शब्द असोत, मोडी लिपीतले काही अक्षर असोत किंवा काळांचे वेगवेगळे उल्लेख असोत किंवा रिलेशन्स असोत, नाती संबंध कसे, तर या सगळ्याची माहिती त्याच्यात दिलेली आहे. किंवा मोडी पत्रांमध्ये जे शॉर्ट फॉर्म्स येतात तेच शॉर्ट फॉर्म्स याच्यामध्ये पण आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रमाणे, परगणा, प काढून अर्धा र आणि 2 रेगा. आताच्या ते कळणारच नाही, कारण परगणा कसा किंवा साहेब लिहिताना 2 काना आणि एक वरती मात्रा, साहेब झाला तो. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटलं की या असायला हव्यात. कारण मी विचार काय केला की 2 पिढ्यांनंतर
या दस्तऐवजाकडे ही मुलं कशी बघतील. आज माझं सगळं शिक्षण 1ली ते 10वी हे मराठीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे मला मराठी ही आत्ताच्या या मुलांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने उलगडून सांगता येते. परंतु पुढच्या पिढीचा अवघडच आहे, कारण धड ना इंग्रजी धड ना मराठी अशी ती परिस्थिती. तर ते कुठंतरी पुढच्या पिढीला उपयोगाला पडावं, त्याचा अर्थ कळावा आणि त्याचं जतन आणि संवर्धनही व्हायला हवी. कारण सामाजिक आपलं समाजाचं देणं आहे आपलं, की आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. असेही काही शिलालेख तुम्हाला मिळाले असतील ना, की आज शिलालेख तिथे आहे पण काही दिसत नाही, वास्तू कुठलीही कितीतरी नाहीये बाजू. कितीतरी. किमान आपण म्हणू शकतो की ज्या अर्थी शिलालेख आहे त्या अर्थी इथे काहीतरी मोठं होतं असे सुद्धा तुम्हाला कितीतरी शिलालेख मिळाले कितीतरी आहेत. करणार काय, वाईट वाटतं, कारण त्याच्यात कोरीव आहेत. उठावाचे असतील ना जरा तरी त्याच्यात छाप घेता येतात. परंतु कोरीव असेल त्याला काहीच करता येत नाही, पूर्णपणे ब्लर्ट होतो. ऊन वारा पाऊस या याच्यात त्याची सगळी दिलेले आहेत ते. वाट लागलेली. किल्ल्यांचाच विषय आला तर त्याच्यात तुमची जी पुस्तकं आहेत किंवा तुम्ही जे काही केलंय कार्य त्यात असं आहे की तुम्ही लोकांना घेऊन किल्ले दाखवायला न्यायचात आणि दुर्ग परिचय करून द्यायचात. किल्ला कसा पाहावा हा एक प्रकार असायचा. तर ह्याच्याबद्दल जरा विशद करा ना, म्हणजे दुर्ग परिचय म्हणजे काय करून देतात, काय केलं पाहिजे. कारण आजचं सोडा, कारण आज फक्त धांगडधिंगा करण्यासाठी जातात किल्ल्यावर, पण जे पूर्वी ट्रेकर म्हणून जायचंय आम्ही, किल्ला बघायचा, फिरायचा नेहमीचं ठरलेलं आणि राहायचं, मुक्काम करायचा, आजूबाजूचे किल्ले ओळखायचे आणि पुन्हा परत यायचं. पण दुर्ग परिचय किंवा किल्ला कसा पाहावा हे पण काही टेक्निक आहे तर. आणि काय असं तुम्ही काय केलं ते? पहिली गोष्ट म्हणजे याचं जर जतन आणि संवर्धन करायचं असेल तर याचं महत्व कळलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं जर महत्व कळलं तरच त्याचं जतन आणि संवर्धन कळलं. आणि ते देखील सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलं ना तर त्याला गती प्राप्त होते असं माझं स्वतःचं मत आहे. खरंय. आपण एखाद्या तीर्थक्षेत्रात जातो किंवा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा कशा आपण आपली पादत्राणं मंदिराच्या बाहेर काढतो आणि मंदिरात प्रवेश करतो. आपण मंदिराचं पावित्र्य राखतो. तसंच पावित्र्य या किल्ल्यांचं जपलं पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक वास्तू कोलमडून पडलेल्या आहेत, त्या केव्हाही जमीनदोस्त होतील, खाली येतील याची जाणीव असायला हवी. किंवा आपण एखाद्या किल्ल्यावर जातो, मग तो सिंहगड असो, रायगड असो, राजगड असो किंवा कोणताही किल्ला, या किल्ल्याच्या रक्षणासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. अनेकांचं तिथे प्राणोत्क्रमण झालेलं आहे. अशा ठिकाणी आपण कशा तऱ्हेने वागलं पाहिजे. तिथला इतिहास जो तुम्हाला कळला, तिथलं पराक्रम जो तुम्हाला कळला तर तुम्ही त्याच्याबद्दल सिरियसनेस बाळगाल आणि किल्ला पाहाल. होतं काय की तो सिरियसनेस राहत नाही. मग वर मोकळ्यात आल्यानंतर जी काही हुल्लडबाजी सुरू होते ती आवरता येत नाही. ती आवरायची असेल तर या किल्ल्यांना इतिहास काय आहे. माझं जे बंच ट्रेकिंग 11 पुस्तकांचा तो एक तोच एक की चंदनवंदन, नानगिरी सारखे छोटेखानी किल्ले आहेत. ह्यावर नेमकं काय घडलंय. लोकांना कसं असतं सांगतो तुम्हाला, लोकांना जर एखाद्या गोष्टींमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक प्रसंगांमध्ये तुम्ही जर गुंतवून ठेवलं तर त्यांना ते आवडतं. त्यांना इतरांपेक्षा काही वेगळं वाटतं, त्यांना माहिती नसतं. म्हणून ती छोटी पुस्तकं केली की ते सहज गडावर घेऊन जाऊ शकतील. ते एकत्र केलं असतं ते सगळं नेणं अवघड झालं असतं. तर तिथे जाऊन ते वाचून दाखवलं तर इथं काहीतरी घडलंय. आपण काहीतरी वी शुड बी सिरियस अबाउट इट. सिरियसली या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं. नाही तर काही जण वर्ण दगड ढकलतात, वर्ण काही सगळ्या गोष्टी होतात. तर तो प्रकार कमी होईल या उद्देशाने. तर किल्ला बघायचं म्हणजे काय करायचं बाबा, ही एक लष्करी वास्तू आहे. पहिली गोष्ट ही लष्करी वास्तू असल्याप्रमाणे तिथे काय काय आहे, तिथनं काय काय बंदुका उडवायला जायच्या, तोफा उडवल्या जायच्या, बुरुज कशाला म्हणायचा. काही वेळेला तटबंदीचाच आकार अर्धवर्तुळाकार करतात, तो बुरुज नाहीये. बुरुजाला फाउंडेशन लागतं. कारण ती जी तोफ मागे येते ज्याला रिकॉइलिंग फोर्स म्हणतात, ती सस्टेन करायला बुरुजामध्ये ताकद लागते, जागा लागते डबल. ती वेगळी कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला. तर तो फरक असतो. जंग्या कशा आहेत, एकाच ठिकाणी जंग्या किती, म्हणजे जिथनं तुम्ही बंदुकांचा मारा करू शकाल त्या कशा आहेत. तटावरचं पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी काय झरोके ठेवलेले आहेत, किंवा तटावर बाहेरच्या बाजूने उगवणारं गचपण आहे ते काढण्यासाठी कशी एक आपल्या पायाचा पुढचा चौडा राहील एवढीच जागा कशी ठेवलेली आहे. हे एकंदरीत गडांचं काम किती अवघड आहे हे लक्षात येतं. ते तर ते दाखवलं ना की लोक रमतात. नक्कीच लोक रमतात.
की मारुती जरी म्हणाला तरी मारुती दक्षिणाभिमुख जरी असला तरी त्याचं तोंड पूर्वेला आहे. हो. दक्षिणमुखी मारुती म्हणतो, तुम्ही बघा त्याचं तोंड पूर्वेला असतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना, भैरवाची मूर्ती असते हो, हो. किंवा इतर मूर्ती असतात, त्यांचं जर वर्णन करून सांग, ती किती जुनी हा अभ्यासाचा विषय, पण ती मूर्ती आपल्याला काय आनंद देते हे जर तुम्ही सांगितलं आणि एकदा समजलं ना की ते काय काय आहे आहे? की त्याच्यात अजून इंटरेस्ट निर्माण होतो येतात. बघण्यामध्ये. हे मला द्वारशिल्पाबद्दल असं झालं ना, अनेकांनी मला वेगवेगळ्या ठिकाणची द्वारशिल्प सांगितली. हो, तुम्ही असं म्हणता ना, तिथे पण तिथे ते असं तसं आहे. हा. आहे. जाऊन बघितलं मी, हा. आहे होतं तसं आहे. हो, हो. तर मला असं वाटतं की जे आपण लिहिलं, ज्यांच्यासाठी लिहिलं, हो. त्यांच्यापर्यंत आपला विचार पोचला. त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काही शोधावं असं वाटलं, हे त्याचं नक्की शोधावं. हे यश आहे, याचं असं फलित आहे मला म्हणजे की त्यांना ती ती एक दिशा मिळाली, मिळाली. त्यांना दृष्टी मिळाली. मंडळी, किल्ल्यावर जाताना नुसतं जाण्यापेक्षा स्नेहल प्रकाशांची आणि महेश तेंडुलकर सरांनी लिहिलेली छोटी छोटी पुस्तकं आहेत, त्याला बंच ट्रेकिंग असं म्हणलंय, ती जर घेऊन गेलात तर डोळस वृत्तीने तुम्हाला अजून हे किल्ले पाहता येतील. आपण हे प्रकाशित करतो आहोत स्नेहल प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरनं. त्याला तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तेंडुलकर सरांची आपल्याला अनेक वेगवेगळ्या विषयांवर अजून गप्पा मारायच्या आहेत, कारण त्यांच्याकडे खजिना आहे वेगवेगळ्या गोष्टींचा. सर, किल्ले आणि हे म्हणल्यानंतर तुमचा दुसरा अतिशय वेगळा विषय तुम्ही घेतलेला आणि तो तितकाच मोठा आणि महत्त्वाचा होता, तो म्हणजे हिंदू देवळांमधल्या पोर्चुगीज घंटा. हो. तर मुळात देवळात गेल्यानंतर जी असते ती घंटा वाजवायची, नमस्कार करून निघून जायचं. मग ती पोर्तुगीज घंटा आहे का कुठे लावलेली देवळात, आणि असेल तर ती का, आणि काय हा प्रकार आहे सगळा, म्हणजे आल्या कशा या देवळ, पोर्तुगीजांनी दिल्या का आपल्या लोकांनी आणल्या का, नक्की काय झालं त्याच्यात, आणि या कुठे दिसतील? कारण अनेक मंदिरं लोकांनी पाहिलेली पण असतील, पण आता तुम्ही सांगितल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ते बघणं आलंच किंवा बघूच. पण हा सगळा काय प्रकार आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही संकल्पना आहेत लोकांच्या, हा, की सगळ्या लेण्या पांडवांनी बांधल्या आणि त्या हा. एका रात्री बांधल्या, एका रात्रीत बांधले, बरोबर. तशा या सगळ्या घंटा या चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेत आणल्या आणि ही एक- वेगवेगळ्या अच्छा. देवतांना अर्पण केल्या. ही अच्छा. संकल्पना. हा. पण ही संकल्पना आहे, याला पुरावे काय आहेत? हो. पुराव्याशिवाय इतिहास लिहिता येत नाही. तर वस्तुस्थिती आहे, जेव्हा याचा पेशवे दफ्तरात मी शोध घेतला तेव्हा काही पत्र हाताशी लागली, आणि वसई मोहीम हा माझा आवडता विषय हो. आहे. हो. तर त्या अनुषंगाने या गोष्टींकडे बघायला लागलो. पहिल्यांदा दिसली ती खांडस भीमाशंकर ट्रेक करताना भीमाशंकरच्या मंदिरात बरोबर. दिसली. हो. त्याही वेळी काही नाही, त्या घंटांवरचे डिटेल्स आहेत ते सगळे उतरवले. पुढे गेलो, नंतर भीमाशंकर नंतर बनेश्वरला गेलो, बनेश्वरलाही दिसली. हो. त्याच्यावरही क्रॉस आहे. हो. त्याच्यावरही 1983 आपलं 1683 ही काही साल आहे. नंतर वाई जवळचा पांडवगड बघायला म्हणून गेलो, त्यावेळी मुक्काम होता तो मेणवलीच्या घाटावर होता. घाटावरचा. हा. तिथे तर घंटाचं वेगळं हो, एक हो, घंटाघरच हो, म्हणायला हो, होत हो. असं. तिथेही घंटा दिसली. म्हटलं याच्यातनं जाणारा सामायिक धागा कोणता? हम्म. मग वसई मोहीम माझ्या डोक्यात होती. त्यात पेशवे दफ्तर मधली काही पत्र मला मिळाली आणि त्यातनं उलगडा झाला की ह्या सगळ्या घंटा या काही फक्त चिमाजी अप्पांनी दिल्यात असं नाहीये, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांनी आपल्या उपास्य देवतांना त्या अर्पण केलेल्या आहेत. त्यात तुमचं शिखर शिंगणापूरला 3 घंटा आहेत. त्या 3 घंटांपैकी एक घंटा ही 1630 म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्या जन्मवर्षाची वर्षातली आहे. त्याच्यावर वेगवेगळी चिन्ह आहेत. पण या सगळ्या वसईतूनच आल्या असणार. वसई किंवा गोवा या 2 भागात त्यांची फॅक्टरी असेल, वर्कशॉप फॅक्टरी होती त्यांची. घंटांचं. कारण तशा पद्धतीचं मेटल तयार करण्याची आपल्याकडे पद्धत नव्हती. हा. आपल्याकडे घंटा जरी असल्या तरी गरुड घंटा, वज्र घंटा अशा होत्या. त्यातला धातू वेगळा आहे, बर. यातला धातू वेगळा आहे. म्हणून त्या पुस्तकामध्ये एक मेटलर्जीचा भाग मी दिलेला आहे. पण ह्यात काय आहे धातू? याच्यामध्ये जस्त आहे हा. आणि तांब आहे. अच्छा, याचं प्रमाण जास्त याचं आहे. प्रमाण हा जसं 80:20 अच्छा. असं ते प्रमाण आहे. त्याच्यात तो करड्या रंगाचा शेड येते. हो. हो. तर या 2 धातूंचा मेल्टिंग पॉइंट ज्याला म्हणतात, मला आता वितल बिंदू मला वाटतं काय, ते वेगवेगळे आहेत. हो. मग ते वेगवेगळे असतील आणि एकत्र केले तर काही वेळेला ते वितळणार नाही. मग त्यावेळी कॅटॅलिटिक रिएजंट म्हणून ते आपली जनावरांची हाडं वापरत असतात त्याच्यामध्ये की कॅटॅलिटिक रिएजंट म्हणजे त्याच्यात रासायनिक क्रियेत भाग घेत नाही, बर. परंतु ती रासायनिक प्रक्रिया
व्यवस्थित होईल याला मदत करतात फक्त. हा. तर चीनमध्ये एक मजेदार आख्यायिका याबद्दल आहे की चीनमध्ये घंटा होत होते पण काही वेळेला ती कास्ट होत नव्हती. तर त्यावेळी कोणीतरी यांनी सांगितलं त्या कास्ट करणाऱ्या किंवा उतारीला की याच्यात जर तुमच्या मुलींनी उडी मारली हा. तर ती घंटा राहील. तर त्याप्रमाणे त्यांनी तिला सांगितलं, तिने उडी मारली, घंटा राहिली. पण तो जो वाजवल्यानंतर रेझोनन्स आला ना ते त्या मुलीचा समजले. ते वास्तविक आपल्या सगळ्यांच्याच शरीरात हाडं आहेत, त्याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे. हे दोन्ही गोष्टी त्या मेटेरियलमध्ये कॅटॅलिटिक रिएजंट म्हणून वर्क झाल्या आणि ती घंटा व्यवस्थित केवढा वेगळा विषय आणि हा. तर ही गोष्ट आहे. हो नाही पण म्हणजे हा विषय की त्याच्यात तो कॅटॅलिक रिएजंट म्हणून एक गोष्ट घातली जाते. तर तो ह्या मंडळींनी ह्या घंटा आणल्या, आपापल्या देवतांना अर्पण केल्या. नारोशंकरची सगळ्यात मोठी घंटा आहे. त्यानंतर ते सांगतात ते उत्तर कोकणामध्ये यरंग नावाचं एक गाव आहे, त्या गावातल्या चर्च मधनं ती आणली म्हणून सांगतात. त्याची जाऊन मी बेलफ्राय म्हणजे ज्या ठिकाणी घंटा टांगतात तो भाग, त्याची सगळी मोजमाप वगैरे सगळी घेऊन आलो आणि नारोशंकरच्या घंटेची मोजमाप घेतली. ती जुळली ती तिथनंच आणली. अगदी पार देवाच्या घोटण्यापर्यंत भरपूर आहेत. अजूनही मला मिळतात. अजूनही म्हणजे तो तुमच्या पुस्तकात किती यांचा उल्लेख केलाय तुम्ही? तरी 25-30 तरी त्यावेळी केलेल्या होत्या. 2008ची गोष्ट आहे. आता त्याच्यात निश्चित भर पडलेली आहे. आणि लोकांनी सांगितलं असेल की आम्ही बघून असं कितीतरी जण त्यांचं मत काय, ते आपल्या मुलाला खांद्यावर घेतात आणि ते ती घंटा टाणकन बडवतो. त्या आगमनार्थ तू देवाना गमनार्थ तू राक्षसमा कुरु घंटेरव तत्र देवता न लक्षण. हे एवढंच आहे की राक्षसांच्या पलायनासाठी देवतांच्या आगमनासाठी हे घंटे तू पवित्र तुझा नाद कर, हेच त्याचा अर्थ. आणि त्या पलीकडे कोणाच नाही. पण ते वाजवल्यावर तू कान जर आपला असेल. नाही पण जी मंडळी आता डोळस भटकंती करतायत त्यांच्यासाठी जसं किल्ला कसा पाहावा किंवा द्वारशिल्प झालं तसंच हे घंटेचं पुस्तक पण तितकंच महत्वाचं झालं. कारण आता नक्कीच माणसं बघतात. असेल तर बरोबर पुस्तक असेल तर, नाही तर घरी गेल्यावर की बाबा या देवळात पाहिली ती आहे का, तुम्हाला सांगतही असतील की बाबा तुमच्या ह्याच्यात नाहीये पण मी या ठिकाणी पाहिली वगैरे म्हणून. म्हणजे तुमच्या पुढच्या आवृत्तीमध्ये जवळजवळ 50 घंटा तर सहज येतील त्याच्यामध्ये. आरामात इतके निरनिराळे विषय घेतलेत. जसं किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला म्हणजे वनस्पती दिसतात, म्हणजे कोणी बॉटनीचा अभ्यासक असेल तर, त्याच्यानंतर कोणी पक्ष्यांचा निरीक्षक असेल तर त्याला ते दिसतं, जिओलॉजी असेल तर ते दिसतं. अशा विषयांप्रमाणे तुम्ही इतिहासातील प्राणी विश्व हा एक वेगळा विषय घेतला. आता इतिहासातील प्राणी विश्व का घ्यायचा, म्हणजे असं का आलंय? हे मुळात प्राणी विश्व अप्राणी विश्व आहे हे वाचल्यावरच शंका आली की हे काय, तुमच्या मनात काय असेल तेव्हा? काय होतं, लहानपणी मी पेशवे पार्क मध्ये जात असे आणि तिथे 2 हत्तीणी होते, एक अनारकली आणि एक सुमित्रा. आणि त्याच्यावर बसून पूर्ण पेशवे पार्क मध्ये फेरी मारायची. तर लहानपणी माझी एक आवड होती की हत्तीच्या 2 पायांमधनं जायचं. तो आता काय म्हणूयात त्याला स्वभावाचा भाग झाला. पण गेलो कितीतरी वेळा गेलो. आता जाणं शक्य नाही, पण त्यावेळी चिक्कारदा गेलो. तर एक घरी कोणीतरी सांगितलं की हे पेशवे पार्क मध्ये जातात आणि हे सगळं दाखवतात करून. त्याच्यानंतर मग जे व्हायचं ते जे काय झावायचं ते झालं. बरं, त्यावरही मी थांबलो नाही. आमच्या खाली एक दुधाची डेअरी होती. अच्छा. आणि पूर्वी रेफ्रिजरेटर्स नव्हते, तर ते बर्फामध्ये दूध गार करून ठेवत असत. तर बैलगाडीवर मागे बर्फ आणि त्या बर्फावर गोडपाट टाकलेलं आणि आत भुसा असायचा. आणि मग तो असं चाकूने तो खोदून जेवढा हवाय तो जो काय बारका लागायचा तो बैलाच्या नाकाला लावला. तर बैल पुढच्या पाय वर घेऊन उभा. आणि हे झाल्यावर लोक बघायला आली, बैल 2 पाय घेऊन वर उभा कसा, कारण तो परत खाली ठेवायला तयार नाही, कारण हा लावेल. हेही पुन्हा घरी आलं. घरनं जे काही व्हायचंय ते सोपस्कर झाले. नंतर असं लक्षात आलं की अरे, आणखीन एक माझ्या आजोळी एक कुत्रा होता आणि त्याला सवय अशी होती की तो कान असा वर करून झोपायचा. अच्छा. कारण काही माहित नाही, अलर्टनेस असेल किंवा काय असेल. एकदा मी जाऊन त्याच्या कानात कोका कोलाची बाटली ओतली. बाटली ओतल्यानंतर जे काय झालं त्याच्या डोक्यात,
करू शकतो करू म्हणजे आपण कल्पना करू शकतो काय झालं असेल तर त्यानंतर माझ्या आजोळीही मी विलन ठरलो हा. की हा आल्यानंतर भलते उद्योग करतो आणि नंतर ते आपल्याला निस्तरायला लागतात. हे झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपण या प्राण्यांवर खरोखरच अज्ञानाने का असा किंवा आपल्या इच्छेने का आपण अन्याय केलेला अन्याय आहे, केलाय. अत्याचार केलेले आहेत. हो. तर यांच्यासाठी काही करावं. बर. आणि जेव्हा इतिहास वाचत गेलो तेव्हा लक्षात आलं की वाळवंटात जर उंट नसते तर अकबराला मोहिमाच करता आल्या हो नसत्या. हो खरं घोडे नसते, घोडदळच नसतं, तर यांना लष्करातल्या हालचालीच करणं शक्य नव्हतं. अनेक आता चेतक सारखा घोडा आहे राणा प्रतापचे प्राण वाचवणारा. तर असे अनेक प्राणी आहेत, हत्तींपासून ते पार तुमच्या घोडे म्हणा किंवा इतर म्हणा. तर यांच्यासाठी काहीतरी आपण लिहावं, कारण यांचा कोणता पक्ष नाही, बरोबर. यांची कोणी फिर्याद घेत नाही नाही. किंवा कोणी यांना न्यायही देत नाही. म्हणजे घोड्यांसारखी गोष्ट आहे की जी तुम्हाला रपेटीसारखी वापरतात आणि प्रसंगी त्यांना कापूनही खातात. हो. तीच गोष्ट बैलांची आहे. तर या प्राण्यांसाठी की जी मुकी जनावर आहेत की ज्यांची भाषा आपल्याला दुर्दैवाने कळू शकत नाही, यांच्यासाठी काहीतरी करावं या उद्देशाने ते पुस्तक मी लिहिलं. आणि त्यात मला अबुल फजलने लिहिलेला अकबरनामा आणि ऐने अकबरी लागली. आणि त्यामध्ये जी काही याचं विस्तृत वर्णन होतं ते इंग्रजीमध्ये होतं. ते मराठीमध्ये येऊन सामान्यातल्या सामान्य माणसाला कळावं या उद्देशाने हे ते पुस्तक लिहिलं. पण मग हे काय वर्णन केलंय तुम्ही पुस्तकात, काय लिहिलंय? पुस्तकामध्ये आता हत्तींचे प्रकार, हत्तींचा ग्रुप काय असतो, हत्तींचं एज किती असतं, हत्तीने एका वेळी किती पिल्लांना जन्म देऊ शकतात, हत्तीचे वेगवेगळे किस्से आहेत. पण हे सगळं मुघलकालीन अकाउंट्स मध्ये हो, लिहिलेलं आहे हो, सर्व? हो, अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि काय उद्देश असेल त्यांचा हे लिहिण्याचा? त्यांचा उद्देश असा की पुढच्या पिढीला याबद्दल कळावं आणि त्याचा फायदा झालेलाही आहे. म्हणजे अकबरांनी देखील जर तुम्ही पाहिलं तर घोड्यांची पैदास करण्याची वेगवेगळी केंद्र तयार केली होती. तीच गोष्ट उंटांची पण होती. त्यानंतर त्यांची जी मुलं आहेत म्हणजे अकबराची मुलं म्हणजे सलीम म्हणजे तुमचा जहांगीर, तर याही मुलांनी जर बघितलं तर या खात्यांकडे त्यांनी राज्यविस्तार आणि लढाया फार केल्या नाहीत, पण या खात्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे. आणि हत्ती त्यावेळीची फार मोठी सवारी होती. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर सगळ्यात मोठं रोल्स रॉयस वाहन, लिमोझिन वगैरेच होती ती, किती रॉयल पण होती सवारी आणि मोठी होती सगळ्यात. हत्तीवर बसणं हा फार मोठा सन्मान होता. तर त्यामुळे अकबराचा सगळ्यात आवडता प्राणी हत्ती होता. त्याचे किस्से दिलेले आहेत, जहांगीरचे किस्से दिलेले आहेत, औरंगजेबाने हत्तीबरोबर केलेलं युद्ध दिलेलं आहे. अच्छा. त्याचे बाकीचे शहाजहानची मुलं पळाली पण औरंगजेब ब्रेवली उभा राहिला, टिकून राहिला. तो झालं नंतर त्याला घोड्यासकट उचलून आपटला हा भाग वेगळा, पण तो पळाला तो वाचला वाचला पण पळाला नाही. पण हत्तीने त्याला घोड्या सकट उचलून आपटला होता. अरे बापरे. हो. तर हे वर्णन येऊ देत असं मला वाटलं की या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतिहासात निश्चित आहे. पण हा खूपच वेगळा विषय. अशा विषयावरती कोणी असा उद्देशाने कुठे काही लिहिलेलं दिसत नाही. अकबर आणि यांचा औरंगजेब आणि मुघलांचा विषय आला म्हणून, कारण आपल्याकडे एक सरसकट वाक्प्रचार केला जातो की अरे काय मोगलाई आहे का, कसाही वागतोस तू, हे काय का. पण तुम्ही एक हसरी मोगलाई म्हणून पुस्तक लिहिलंय. म्हणजे हा काय प्रकार आहे मग? म्हणजे आपल्याकडे पूर्ण नकारात्मकच पाहिलं जातं, म्हणजे आहेच त्यांचं कर्तृत्वही तसं आहे, पण तरी त्यात तुम्हाला असं दिसलंय की हसरी मोगलाई आहे. हो. काय आहे हा विषय किंवा काय लिहिलंय त्यात तुम्ही? आता इतिहास आणि विनोद हे व्यस्त आहेत. हो. आणि जर याच्यातनं काय लिहायला लागलं तर तुमचा विनोद होतो. पण इतिहासात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ज्या काही मी हसरी मोगलाईमध्ये सगळ्या लिहिल्या आहेत त्या पुराव्यानिशी लिहिलेल्या आहेत. म्हणजे निकोला मानुची नावाचा जो इटालियन प्रवासी आहे, तर त्याने लिहिलेले आहेत काही किस्से. त्याचबरोबर मुंतखवल्लुबाबे मोहम्मद शाही हे मोहम्मद हाशिम खाफी खान यांनी लिहिलेल्या पुस्तकात देखील आहेत किंवा इतरही ठिकाणी आहेत. ती सगळे मुघलाई मधले आहेत. आणि म्हणून ते एक सदरच मी एका दैनिक सामनाला सुरू केलं की किस्से मोगलाई, आणि तेच पुढे हसरी मोगलाई म्हणून पुस्तकाने आले. त्यावेळी माझ्या तीर्थरूपाने त्याच्यासाठी चित्र काढलेली होती आणि ती त्या पुस्तकात घातलेली आहे.
पण एखाद दुसरा किस्सा म्हणजे हे हसरी म्हणजे काय आहे? आता एक किस्सा असा आहे की एकाच नावाची मुघलाईमध्ये अनेक माणसं असायची. बर. मी आता उदाहरणार्थ सांगायचं तर मोहम्मद सादिक हम्म. किमान 4 ते 5 जण असायची. मोहम्मद सादिक. हा, तर तो मोहम्मद सादिक हाच कसा, तर याच्यासाठी म्हणून एक त्यांचं मस्टर असायचं की ज्याच्यामध्ये त्या मोहम्मद सादिकच्या अंगावरची एखादी खूण किंवा त्याच्या चेहऱ्यावरचं वैशिष्ट्य असं लिहिलेलं असायचं. तर ते सगळं बघितलं जायचं आणि त्याला पगार जो काय असायचा तो केला जायचा. तर एका पगाराच्या दिवशी एका वयोवृद्ध कायस्थ कारकुनाकडनं काही कारणाने चूक होते आणि एका सैनिकाला पगार मिळत नाही. मग तो शेवटी चिडून त्याच्या मानेवर तलवार ठेवतो आणि तो मीच आहे आणि मला पगार दे. आता मानेवर तलवार आली आणि जीवाची तो पगार देऊन टाकतो. तो पगार मिळाल्यावर तो तलवार मॅन करतो आणि म्हणतो, बघ तुझ्या लेखणीपेक्षा माझी तलवार चांगली मजबूत आहे. तर तो हसतो, काही बोलत नाही. आता तो जो माणूस असतो त्याचे दात पुढे असतात आणि त्या मस्टर रोलवर त्याच्या नावापुढे ती आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून लिहिलं असतं की याचे दात पुढे आहे. तर ही ती खोडून टाकतो. पुढच्या वेळेला तोच शिपाई येतो आणि त्याच्या पुढे उभा राहतो, मी अमुक अमुक अमुक. तो म्हणाला याच्यात असं काही नाही, तुझे दात पुढे आहेत आणि असं कुठे लिहिलेलं नाहीये, त्यामुळे मी तुला पगार देऊ शकत नाही. तर तो मीच आहे हे सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतो, परंतु तो सिद्ध करू शकत नाही की तो आहे. मग हे सगळं प्रकरण जातं औरंगजेबाकडे. अच्छा. औरंगजेबाकडे गेल्यानंतर ते दोन्ही बाजू, त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो दोन्ही बाजू ऐकतो आणि नंतर निर्णय देतो, त्याच्या आधी एका बाजूने देत नाही. तर दोघांची तो बाजू ऐकतो आणि नंतर तो जो निर्णय देतो तो फार मजेदार आहे. तो म्हणतो की जर तुला पगार हवा असेल तर जा आणि पुढचे 2 दात पाडून ये. अरे. आणि त्याप्रमाणे त्या शिपायाला जावं लागतं, दात पाडावे लागतात. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे जातो आणि पगार मागतो, त्याला पगार देतो आणि तो म्हणतो तुझ्या तलवारीपेक्षा माझी लेखणी मोठी श्रेष्ठ आहे. असे वेगवेगळे किस्से त्याच्यामध्ये आहेत. वा, अशाही घटना होत गेल्या त्याच्यामध्ये, घडत गेल्या. आणि त्याच मुघल म्हणजे तुम्ही मुघल दरबारातले किंवा ह्याच्यामधले म्हणजे मुघल दरबारामधले किंवा त्यांच्याकडच्या अखबारामधले आलेले किल्ले असा तुम्ही एक वेगळा विषय घेतला. हो, ते फारसीतले, ते फारसी मधले ते. की त्याच्यात आलेले उल्लेख सगळे घेतलेत. आता पुन्हा तोच म्हणजे विषय की फारसी हा आता तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे तसाही, म्हणजे फारसी भाषा असो, त्याच्यामधले आलेलं साहित्य असो, तर अभ्यास करताना अनेकदा फारसी शब्द तर अनेकदा म्हणजे सारखेच येत असणार समोर. मग ह्याच्यात का वळलात तुम्ही, किंवा असं करावं असं का वाटलं, किंवा वेगळं विचारायचं, इतिहासाचा अभ्यास करताना फारसी येणं हे गरजेचं आहे? नक्कीच. नक्कीच. गुरुवर्य गजाननराव मेंदळे नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकता तेव्हा एक ज्ञानाचं मोठं दालन तुमच्यासाठी खुलं होतं आणि मग तुम्ही तिथे यथेच्छ डुंबू शकता. आनंद हा एकच शब्द तुम्हाला ऐकायला येतो, बाकी काही नाही. आणि त्याची प्रचिती मला आली. मी ती भाषा शिकलो ती त्यांच्याच कृपेमुळे असंच म्हणायला, कारण त्यावेळी फारसी शिकायला 5 माणसं देखील जमत नव्हती, 4 जमत होती, 5वा नव्हतो. त्यात 5मधला मी नव्हतो. ते कोणी 4 नाही म्हटल्यावर 5वा मला बोलवलं, बस. त्याच्याकडे ते आलं की हा 2 तास तरी बसतो आणि त्याच्यातनं फारसी शिकून घेतलं. आता फारसी शिकल्यानंतर करायचं काय, कारण जनरली लोकांचं असं होतं की फारसी शिकल्यावर पुढं काय, जे मोडीचं होतं की मोडी शिकल्यानंतर पुढं काय. तर फारसी शिकल्यानंतर हे मुघल दरबारची बातमीपत्र म्हणजे अखबार समोर आले आणि त्याच्यात राजकीय आणि लष्करी विषयाखेरीज अनेक विषय त्याच्यात आलेले आहेत. ते वाचताना मजा येते, ते अनुभवताना मजा येते. म्हणजे याच हसरी मोगलाईतला खरं तर एक एक्सटेन्शन असलेला एक किस्सा सांगतो की औरंगजेबाचा मुक्काम पन्हाळगडच्या जवळपास होता आणि रात्रीच्या वेळी त्याच्या दौलत खान्यात की जिथे तो राहायचा तिथे एक साप निघाला, त्याला मार म्हणतात. तर ते ओरडत बाहेर आलं की तो साप आला. मग तोफखान्याची आत लोक गेली
आणि त्यांनी एकाऐवजी 4 साप मारू लागले. का तर आपल्याला काही बक्षीस मिळेल. आता रात्रीच्या वेळी त्याला तरी कुठं दिसणार हो ना ना. की हाच तो साप. हो ना. पुढं काय झालं ते माहित नाही, पण तो किस्सा अखबारात आहे. तीच गोष्ट काही किल्लेदार असे वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. तर काही जण साऊथमध्ये होते, तर तिथे एक किल्लेदार आजारी पडला. बर. तर स्थानिक लोकांनी सांगितलं की या किल्ल्यात भूत आहे, ते नेहमीप्रमाणे. हो. तर जो तू त्याला 2 बोकड, एक दारूचा मटका, अमुक अमुक कोंबडी एवढं सगळं दिलं सर तर त्याचा उतारा पडेल. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि त्याचा खरोखरच उतारा पडला. त्याला उतारा पडल्यानंतर त्यांनी औरंगजेबाला लिहून कळवलं की असं तो म्हणाला, हे यावेळी केलंस, पुन्हा करू नकोस, हे इस्लामला धरून नाही. तर असे मजेदार किस्से. किंवा एक किल्लेदार असा बोलता बोलताच पडला आणि गेला, बोलता बोलता. अच्छा. तर त्यांना वाटलं याच्यावर कोणीतरी करडी केली. असे सगळे मजेदार किस्से त्या अखबारात आलेले. तर तो एक इंटरेस्ट होता. आणि मुघल अखबारातले किल्ले घेण्याचं कारण असं आहे की आधी डॉक्टर G.T. कुलकर्णी आणि ग खरे यांनी ऐतिहासिक फारसी साहित्य खंडसा हा प्रकाशित केलेला होता, परंतु त्याच्यातले महाराष्ट्राबाहेरचे किल्ले नव्हते. आज मुघल फोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन जर समजायचं असेल तर तुम्हाला सरसगट मुघल एम्पायर मधले सगळे किल्ले कसे होते, तिथे कसं काय व्यवस्था, कशी काय व्यवस्था होती, काय राजकारण होतं, हे सगळं समजलं पाहिजे. त्यासाठी फारसी, तर त्यासाठी फारसी येणं आवश्यक आहे. तर काही त्याच्यातले वेगळे पण मला सापडलं. आणि आपल्याकडचे देखील अनेक किल्ल्यांचे, उदाहरणार्थ रामसेजच्या वेड्याचे, तर त्या संबंधीचे काही अखबार सापडले, तर तेही मी त्याच्यात घेतलेले आहेत. शहरपणा म्हणजे शहराभोवती तटबंदी, तटबंदीयुक्त शहरं पूर्वी होती, तर त्या शहरपणाला किती पैसे लागायचे हे आपल्याला माहित नाही, पण औरंगजेब त्याच्याकडनं आधी एस्टिमेट घ्यायचा, अंदाजपत्रक घ्यायचा आणि नंतर ते काम करायला सांगायचा. याचे पुरावेच आहेत सगळं अशा पद्धतीने. तर एक वेगळे पण मला तिथे आले, वेगळे शब्द आले, वेगळी वाक्यरचना आली. तर एकंदरीत त्या सगळ्या अखबारांमध्ये खूप खूप काही करण्याजोगं आहे. आणि मराठीवर एवढा प्रभाव कसा आला फारसीचा? म्हणजे असं म्हणतात की मराठीतले फारसी शब्द काढून टाकले तर आपण बोलूच शकणार नाही, म्हणजे इतके आपल्याकडे आलेले मराठीमध्ये. याचं कारण असं की एक तर त्या राज्यसत्ता होत्या, कानडी राज्यसत्तेचा देखील आपल्या मराठीवर प्रभाव आहे. उदाहरणार्थ अडकित्त्याला काय तुमच्याकडे शब्द आहे? काही नाही. किंवा एका हत्तर, ते हत्तू कुठून आलं? त्या हत्तू कानडी आहे. बरोबर आहे. किंवा शिवकालीन पत्र बघाल तर येऊनू, जाऊनू, खाऊनू. किंवा समर्थ रामदास स्वामींच्या कवनांमध्ये निश्चयाचा महामेरू, सगळं जे उकारांती, ही सगळी उकारांती सगळी कानडी मधनं आलेली. कित्येक कानडी शब्द आपल्याकडे रूढ झालेत असं म्हटलं तरी चालेल. किंवा कानडाऊ विठ्ठलूच म्हणतात, तसंच म्हणतात ते. तर ही कानडी आहे, तशी ही फारसी आहे, कारण ती राजभाषाच होती त्या सगळ्या राजसत्ता. शिवाजी महाराजांनी एक वेगळा राजकोष केला होता खरं तर. त्यांनी प्रयत्न केला होता की त्याला समांतर मराठी शब्द आले पाहिजेत, पण त्याच्या नंतरच्या काळामध्ये पण परत ही फारसीच शब्द रूढ झालेली, मुख्य करून या पुढच्या मराठी राज्याच्या पेशवाईच्या काळामधली जी काही पत्र असते. त्याचं कारण थेट दिल्लीशी संबंध आला ना. दिल्लीशी संबंध आला, तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन, तिथले ऍडमिनिस्ट्रेटर, तिथे असलेली लोक, ती एक काय म्हणूयात, ती राजभाषेसारखी तिथे ती भाषा होती तशीच. त्यामुळे आपल्याकडे ती आली. परंतु तरी आपल्याकडच्या मोडी लेखकांनी आणि राज्यकर्त्यांनी मराठीतले जे शिवाजी महाराजांच्या काळातले जे काही शब्द होते ते पुढे कायम चालवलेले दिसतात. काही मात्र शक्य नाही. उदाहरणार्थ किल्ला किंवा बुरुज, याला कोट्ट गुल्म कोण लिहिणार? नाही ना. बुरुज सगळ्यात सोपा ना, समोरच्यालाही कळेल. किंवा अर्जदाश. आता अर्जदाश हा तुमच्या विनंती पत्रापेक्षा पटकन सापडणारा शब्द आहे. अनेक शब्द घेतले पण काही नाही घेतले. त्याला कारण असं झालं की उत्तरेतल्या राजसत्तांचा जो प्रभाव आहे आपल्या, आता मराठीमध्ये जे बे पासून सगळे सुरू होतात ते सगळे मराठी बाहेरचे आहेत. दुकान, दुकान हा शब्द अरबी आहे. किंवा आपल्याकडे काही आडनाव आहेत. जमीन, माझ्या मते जमीन आहे, जमीन आहे. किंवा आपण झाडू म्हणतो त्याला ते जारू म्हणतात. किंवा कामास आले ते बकार अहमद. अच्छा.
ही त्यांच्याकडचीच आहे. आणि म्हणजे सध्याचा काय म्हणतात त्याला हॉट वर्ड म्हणजे फडणवीस ते सगळे नवीस तिकडचेच आहेत, ते सगळे नवीस. कानगो आडनाव आहे. हो हो. तेच पोस्ट मोगलाईमध्ये आहे. अच्छा. किंवा आपल्या मंडईमध्ये हेजिब आहेत. हेजिब म्हणजे वकील. हो. हे तेच आहे. मुतालिक आहेत. तालुक्यात शब्द असतील आपल्याकडे ना, म्हणजे दार आलेले पण सगळे शब्द किंवा गर म्हणजे जादूगार किमयागार किंवा आहे ना. आता त्यांची मजा अशी आहे की उत्तरेत वचा ब होतो. अच्छा. आपण ज्याला वसंत म्हणतो त्याला ते बसंत म्हणतात. आपण ज्याला प्रसाद म्हणतो ते प्रसाद म्हणतात. आपण ज्याला शरयू म्हणतो त्याला ते सरयू म्हणतात. श आणि स ची भानगड आहे. हो हो. आता उझबेक का उझबेक, क का ग, तर उझबेक हा बरोबर आहे जास्त. उझबेक आपण उझबेक करतो किंवा आपल्याकडे नामजाद म्हणतात, तिथे नामजद म्हणतात. जद म्हणतात. किंवा वालिद साहेब म्हणजे वडील किंवा वालिद म्हणतात. त्याला वल्द हा छोटा म्हणजे लघुरूप आहे त्याचं. व हा पण फारसी शब्द आहे. आपण जे उभयान्वयी अव्यय वापरतो व आहे ना त्यांच्याकडे, तर वल्द म्हणतात ते. वल्द. आणि मोडीमध्ये ते वलद करतात. अच्छा, मग त्याचं वालिद झालं का? हा वालिद आहे. ते आधी वालिदवर वालिद साहेब म्हणजे वडील, वालिदा म्हणजे आई. अच्छा. हा म्हणजे वाहिद त्याच्यावर आहे आपण म्हणू मॅस्क्युलाईन. हो. काय पुरुषाचं नाव. हो. आणि वहिदा स्त्रीलिंगी आलं की वहिदा असं आहे. तुम्हाला मेंदळे सरांनी सांगितलं तसं, म्हणजे एकदा शिकलं की अक्षरशः डुंबायचं त्याच्यामध्ये. म्हणजे हा एक शब्द घेऊन काय आनंद होत असेल, कारण हे शब्द कुठेतरी ऐकलेले असतात आपण किंवा नेहमीच्या ऐकण्यात असतात. आणि अच्छा वहिदा म्हणजे असा आहे होय, आपल्या डोळ्यापुढे वेगळी असते वहिदा, किंवा तो अर्थ कळल्यानंतर अजून कितीतरी. आता आपण म्हणतो चष्मे बद्दूर. हो. वाह सुंदर, असं नाही आहे ते. चष्मा म्हणजे डोळा, बद म्हणजे वाईट, दूर, वाईट नजरेपासून दूर, दॅट इज चष्मे बद्दूर. एवढं चष्मा म्हणजे पण आधी मुळात तो चष्मा म्हणजे डोळा आहे खरं आपण. आणि ज्याला तुम्ही चष्मा म्हणता त्याला ऐनक म्हणतात. तो औरंगजेबाच्या मावशीचा यजमान असद खान म्हणून होता. औरंगजेबाच्या समोर जो गालिचा असायचा त्याला सूर्य असायचा. तर त्याचा पाय त्या गालिच्याला लागला, म्हणून त्याला शिक्षा म्हणून एका डोळ्याला त्या ऐनक लावायचं आणि उभं राहायचं, अशी त्याला शिक्षा दिली होती. त्यामुळे ते लावून उभं राहायचं. म्हणजे ते वेगळंच दिसलं पाहिजे, एका डोळ्याने वेगळं दिसत नाही का पायाखाली काय ते. अरे कमाल, धमाल ती. ऐनक तो ऐनक होता. फार मजेदार आहेत काही गोष्टी त्यांच्यातल्या. खरंच आहे, म्हणजे डुंबायचंच आहे. नंतर एकदा तुम्हाला भाषा यायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कराल तेवढं. सर तुम्ही पुन्हा किल्ल्यांचा विषय, कारण तुमच्याशी ते इतकं निगडीत आहे. किल्ले पाहिले आपण मगाशी सगळं बोललो, डोळसपणे हे केलं वगैरे, पण त्याच्यावरती तुम्ही काही गोष्टींमध्ये मूलभूत संशोधन केलं किंवा काही गोष्टी ठामपणे मांडल्यात. त्यातला एक म्हणजे गढी म्हणजे किल्लाच, हा एक हे तुमचं पुस्तकच आहे. हा काय प्रकार, म्हणजे आपण मग शनिवारवाडा पण किल्लाच म्हणायचा? तो मलाही पडलेला प्रश्न आहे, म्हणून मी त्या पुस्तकामध्ये एक पूर्ण प्रकरणच दिलेलं आहे की हा किल्ला किंवा गडी म्हणूनच बांधायला गेले, परंतु शाहू छत्रपतींच्या आज्ञेमुळे तो किल्ला बांधायचा राहिला. त्यामुळे काही काळ तुम्ही जर त्याची बांधकाम बघितलं तर खालून काही फुटांवर तुम्हाला चांगलं चिरांचं बांधकाम, नंतर विटांचं होतं. काय की या गढी म्हटल्यानंतर छोटे किल्ले, जसं गडचं गडी हे लघुरूप आहे, जसं तुमच्या पंडितचं पंथ आहे, म्हणजे फोर्ट्रेस इंग्रजीत म्हणतात तसं. अच्छा. तर या छोट्या छोट्या ज्या गढ्या आहेत या एखाद्या किल्ल्यांसारख्या लढल्या, त्याचेही पुरावे दिलेत. मराठ्यांनी किल्ले बांधले, तशा गड्या बांधल्या, गड्या पाडल्या, घेतल्या, त्या दुरुस्त केल्या. आता संताजी घोरपडे सारखा महान सेनापती हा देखील एखाद्या गडीच्या आश्रयाला जातो किंवा अनेक मोगल देंडांना तो दोड्डेरीच्या गडीत कोंडतो आणि त्यांना जेरीस आणतो. त्यामुळे ती किल्लाच झाला तो. आता किल्ला एवढ्या एकरावर असावा, एवढ्या मोजमापातला असावा असाही कुठे नियम नाही. म्हणजे मी तेच विचारणार होतो की अशी काही व्याख्या आहे नाही ना. आता कोकणातला जो तुम्ही तो हा घेतला, पूर्ण गड घेतला, त्याचा एकंदरीत पसारा कितीच आहे, परंतु त्यालाही आम्ही किल्ला म्हणतो. परंतु वाफगावची मोठी गडी आहे त्याला गडी म्हणतो. हा प्रश्न पडतो. किंवा राघोबादादांनी तो जो मोठा वाडा गोदावरी नदीच्या काठावर बांधला, तो केवढा मोठा आहे, तो त्याला आपण वाडा म्हणतो. बरं, शनिवार वाड्याला एक पोकळ बुरुज आहेत की ज्याच्यात तुम्हाला सगळे तोफगोळे साठवता येतील आणि बाकी जंघ्या आहेत, सगळं आहेत, म्हणजे त्या बुरुजांना केलं. तो बांधायला गेले होते गडी म्हणूनच, किंवा तिथे बालाईसर कोट होताच
पुण्याला बऱ्या अरब म्हणजे बऱ्या अरबाचा बुराण होता. अरबनी बांधलेला होता हो. तो. तर ह्यानी तो बांधला. ती जर जागा बघितली तर ती खळग्यातली आहे, ती काय वर नाहीये, ती खळग्यातली जागा आहे. आणि तिथे जे बांधकाम केलंय त्याच्यात दिल्ली दरवाजा आहे, वेगळे बुरुज आहेत, तोफांचा बुरुज आहे. आता तोफा वाड्यांवर कशाला लागतील? कशाला? संरक्षणच उद्देश. संरक्षणासाठी. उद्देश तोच म्हणजे किल्ल्याचा. आता मला सांगा 7 मजली जर ती आतली इमारत असेल तर बाहेरनं तोफा लावल्यावर ती पडणारच आहे. हम्म, हम्म. आतली वास्तू किती पाहिजे? फार फार तर या तटबंदीच्या उंची उंची एवढी, एवढी. त्याच्यावर नाही ना. बरोबर. तुम्ही जर ओरछाला गेलात तर ओरछ्याचे जे वाडी बघितले तर केवढे ह्यूज आहे. ह्यूज आहेत, ह्यूज आहेत. आणि प्रत्येकाला तटबंदी आणि तटबंदी बाहेर खंदक आहे. हो. सगळं किल्ला म्हणूनच बांधलेला आहे थोडक्यात म्हणजे. तर तुम्ही हेच सांगितलंय की तुम्ही नेमकं काय तुम्ही काय त्याचं हे उद्देश देता काय का? तो लक्षात घेतला पाहिजे. त्याचा नाव किंवा शब्द काय हे न बघता उद्देश लक्षात घेतला. आता तुमचा पद्मगडाचा जर आकार बघितला किंवा खांदेरीपेक्षा उंदेरी बघितलं, उंदेरी तर असंच झाड. अगदीच असं आहे. हो. आता आकारमानाने एखाद्याला किल्ला म्हणायचा का नाही हेही ठरवता येत नाही. नाही नाही. तर म्हणून मी म्हटलं. आणि त्याचा त्याला म्हणजे अशी व्याख्या नसेल तर उद्देश काय आहे? कशात कुठल्या उद्देशाने बांधला आणि काय वापर करत असतील त्याचा? एक तर त्या भागातलं जे ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यातली कागदपत्र सुरक्षित राहावीत, त्याच्यासाठी काही संरक्षण व्यवस्था असावी आणि निवासस्थान खाशांचं ते असावं. काही बारमाही युद्धजन्य परिस्थिती अशातला काही भाग नाही. तर तिथे त्याला कुठेतरी राहता यावं या कारणासाठी ते बांधलेले आहेत. काही वेळेला मुघल सरायांचं जर वर्णन ऐकलं तर ते किल्ल्यांसारखंच आहे की हो. हो हो. दरवाजे हो, बंद अगदी. केले जात असं अगदी अगदी. उत्तरेकडे गेलं किंवा राजस्थानात पाहिलं तर म्हणजे सराय काय? म्हणजे काय किल्लाच होता सराय ते. म्हणजे किल्लाच. तसंच झालं. तर त्यात सरायांचं पण एक प्रकरण दिलंय. आणि मी काय केलंय, मला काय वाटतं यापेक्षा पुराव्यांना काय वाटतं, पुरावे काय म्हणतात, म्हणून मी ते पुरावे दिले की मराठीने किल्ले किंवा या गड्या बांधल्या, हो. त्या जिंकल्या. आज जिंकल्या याचा अर्थ काय होतो? तो लष्करी केंद्र आहे म्हणूनच जिंकता आलंय ना. त्याच्या भोवती काही वेळेला खंदक असतो. तर तारापूर म्हणा किंवा पोर्तुगीज बांधणीचे किल्ले पाहिले तर फार मोठे नाहीये, नाहीच आहेत. पण त्यालाही तरी तुम्ही किल्ला म्हणता किंवा तेही त्याला फोडती म्हणतात. तर नेमकी किल्ल्याची व्याख्या करताना त्याच्या आकारमानाशी काही संबंधच राहत नाही. मग ज्यांचे पुरावे म्हणतात त्या गड्यांना किल्ले म्हणायला काय हरकत आहे? हो. या निमित्ताने का होईना पर्यटनाच्या दृष्टीने त्या गड्या राखल्या जातील, 4 पर्यटक तिथे जाऊ शकतील, तिथल्या लोकांना काही रोजगार मिळेल, या उद्देशाने मी ते लिहिलं होतं. दुसरं काय करा. मंडळी, आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींनी म्हणलंय, अभ्यासोनी प्रकटावे नाहीतरी झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे बरे नव्हे. सरांशी बोलताना जाणवतं की प्रत्येक गोष्टीचा त्यांनी आधी अभ्यास केला, त्यातले पुरावे शोधले, ते लोकांच्या समोर मांडले. आता ते म्हणले तसं की मला वाटतंय म्हणून नाही, पुराव्यांना काय वाटतंय म्हणून, असं आत्तापर्यंत आपण पाहिलं. पण अजून एक मोठा तुमचा विषय जो तुम्ही घेतलाय की जो कुठे दिसत नाही, त्याच्याबद्दल आपण बोलूयात आणि थांबूयात. तो म्हणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज. शिवाजी महाराजांचे अनेकांशी शिवाजी महाराजांच्या लढाया झाल्या. त्यांनी जेरीस आणलंय सगळ्यांना. ब्रिटिश थोडे नंतर आलेत. पण तुम्हाला शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज हा विषय घ्यावा असा का वाटला? आणि शिवाजी महाराजांचं चरित्र बहुतेक पोर्तुगीजांनी म्हणजे पोर्तुगीज भाषेत पहिल्यांदा लिहिलं गेलं असं म्हणतात. म्हणजे कवींद्र परमानंदांचं शिवभारत आहे, पण बाहेरच्यांनी लिहिलेलं हे बहुतेक पोर्तुगीजांनी पहिले लिहिलं. तर काय म्हणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज हा अभ्यासाचा विषय आहे. हे एक मोठं प्रकरण आहे. म्हणजे याच्यावर विशेष लक्ष द्यावं. तुम्ही सुरुवात केली त्याला, म्हणजे अभ्यासकांनी अजून बघावं त्याच्याकडे काय आहे प्रकरण. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी एका युरोपियन राजसत्तांशी कशा पद्धतीने राजकारण खेळलं, कशा पद्धतीने त्या लोकांना आपल्या विरुद्ध उभं राहू दिलं नाही किंवा जंजिरेकर सिद्धीच्या संघर्षामध्ये पोर्तुगीजांची काय भूमिका होती, त्यात शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने ते राजकारण हाताळलं, ती खरं तर एक फार मोठी मुत्सद्दीगिरी आहे शिवाजी महाराजांची. आणि ती बाजूला पडते. म्हणजे आपण शिवाजी महाराजांचं चरित्र घेताना नेहमीप्रमाणे अफजल खान, त्याच्यानंतर शाहिस्ता खान हा सिक्वेन्स येतो, आग्र्याहून सुटका, पण हा विषय येत नाही. त्यांनी माझ्या मते नौदल बांधायला त्यांचीच मदत घेतली. आणि नंतर जेव्हा ते सगळेजण सोडून गेले तेव्हा यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्या संगमेश्वरी बोटी बांधल्या आणि नंतर इंग्रजांनाही मान्य करायला लागले की अशा बोटी आपल्या ताफ्यात हव्यात म्हणून. हे यातलं यश आहे हो, की कल्याणच्या भूमीमध्ये मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली महाराजांनी. ही फार मोठी क्रांतिकारी घटना होती. आणि याला मदत त्यांनी सुरुवातीला घेतली ती पोर्तुगीजांची. त्यांना भीती काय वाटत होती की यांनी सुसज्ज आरमार जर तयार केलं तर ते आपल्यावरच चालून येईल, ही त्यांच्या पोटी असलेली भीती साहजिक आहे.
आणि ते लिहिण्यामागचं कारण असं होतं की पोर्तुगीजांचे आणि शिवाजी महाराजांचे संबंध वर्ण जरी तुम्हाला मैत्रीचे वाटत असले तरी आतमध्ये दोघांच्याही मनात खतखत होतीच. आणि माहिती होतं की हा शत्रूच आहे आपला. आणि एक ना एक दिवस त्याचा उद्रेक होणार होता. ती जी बारदेशवारी झाली होती त्याचं कारण तिथल्या हिंदूंच्या धर्मांतर करणं. एक तर त्या काळी बारदेश प्रांतामध्ये हिंदू राहिलेच होते कुठे. त्यातनं हा व्हॉइसरॉय तेवढ्या लोकांसाठी जाहीरनामा कशाला काढेल. ते जे पत्र लिहिलंय ना त्या पत्र लिहिणाऱ्या माणसाला त्यावेळेची राजकीय परिस्थिती माहीत नव्हती. त्यांना हिंदू संस्कृती काय किंवा हिंदू धर्मामधले ज्या काही रीतिरिवाज आहेत ते माहीत नव्हते. त्याला हे माहीत नव्हतं की हिंदू हा जन्मानेच व्हायला लागतो किंवा 18व्या शतकामध्ये एखाद्या परधर्मीयाला हिंदू धर्मात घेतलं असे पुरावेही मिळत नाही. नेतोजी पालकर म्हणा किंवा प्रतापराव गुजरांची 2 मुलं म्हणा ही कधी पूर्वाश्रमीचे कोण होते माहिती होते म्हणून त्यांना घेतलं गेलं. ते म्हणजे धर्मशास्त्राला मान्य. परंतु जो मूळतच ख्रिश्चन आहे त्याला हिंदू धर्मात घ्या अशा वेळी शिवाजी महाराज त्या 2 पाद्रींना हा प्रश्न विचारतील. तर त्यांनी ते पत्रच फार रिलायबल नाही की ज्याच्यावर पाया ठेवून तुम्ही हे सगळं करता. हा तो सगळं पुस्तक लिहिण्यामागे माझा जो उद्देश होता की अरे असं घडलेलं नाही आहे. ज्या पाद्रीने हातामध्ये शस्त्र धरलं त्यांच्या विरुद्धच शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शस्त्र उपसलं होतं. त्यांनी कोणी इनोसंट माणसांवर त्यांनी कधीच हल्ला केला नाही. तर ज्याच्या अंगावर 25-30 किंवा त्याहीपेक्षा अधिक जर जखमा असतील तर तो लढला म्हणूनच झाले ना. अन्यथा काय एक जखम पुष्कळ होते. पण एवढ्या जखमा झाल्या याचा अर्थ शस्त्र धरलं. बरं ते त्यांच्या दृष्टीने हुतात्मा झाले असते तर गोव्यातल्या काही रोडना त्यांची नावं दिली गेली असती. पण तशातलाही काही दिसत नाही. तशातलाही भाग दिसत नाही. त्याची कारणं वेगळी होती ती त्याच्यात मी दिलेली आहे. जाहीरनामा दिलेला आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. महाराजांनी आपला आरमार बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले कशा पद्धतीने त्यांनी चौथाईचा तगादा सतत लावला. संभाजी महाराजांनी नंतर जी काही गोव्यावर स्वारी केली त्यातलं एक कारण चौथाईची वसुली एक होतं. हे होतच की जी पोर्तुगीजांनी त्यांना देणं होतं ती दिली नव्हती. तुमचं सर गोव्यातले किल्ले हे पण पुस्तक आहे कारण मुळात तुम्ही स्वतः गोव्यातले पण तिथे तुम्हाला शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज दोघेही भेटले असतील त्या ह्याच्यात त्या या गोव्यातल्या किल्ल्यांचा अभ्यास करताना तर हे सगळंच समोर दिसलं असेल. ही सगळी राजकारणं तेव्हाची दिसली असतील कागदपत्र तुम्हाला दिसली असतील तेव्हाची सगळे आहे ना. खूप आहे की तुम्ही जर ओल्ड गोव्यातल्या त्या ते चर्चच्या बाजूला मोठं म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये बारदेशवारीचं चित्र आहे. म्हणजे रेश मागोस म्हणतात एक जेझुइट चर्च आहे ते उजव्या बाजूला सान शावियरचे त्याच्या बाजूला जे आहे ते मला त्याचं नाव आठवत नाहीये. तर त्या चर्चच्या प्रिमायसिस मध्ये एक म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये बारदेशवारीचं एक चित्रकला आहे. त्यात ते सगळं वर्णन दिलेलं आहे. परंतु खाली पोर्तुगीज जो मजकूर आहे तो त्या चित्राशी मॅच होत नाही. अच्छा. ती त्यांनी कदाचित ती मुद्दामून केलेली होती. परंतु एकंदरीत पेहराव त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा किंवा तो जो प्रसंग घडला पाद्रींबद्दलचं त्याचं केलेलं चित्रण हे बरंचसं मिळतं जुळत आहे. तर ते म्युझियम बघण्याजोगं आहे. आणि इतके विषय सर घेतलेत तुम्ही. आता पुढे काय म्हणजे शिवाजी महाराजांचे म्हणजे विलक्षण बुद्धिमत्ता जी दिसते की त्यांनी जोखले होती ही मंडळी. इंग्रजांशी पण ते वागलेत ते त्यांनी आधी जोखलं होतं की ही माणसं काय. पोर्तुगीजांबाबतीत पण तसंच आहे किंवा त्यांच्या सुरतेवरची स्वारी हा पण एक वेगळा फार मोठा एक एपिसोड आहे. आणि त्यातलं म्हणजे एपिसोड हा काय झालं यापेक्षा त्याच्या मागची थॉट प्रोसेस आपण ज्याला म्हणतो ती केवढी मोठी होती. आता काय तुमच्या डोक्यात असं आहे की काहीतरी हा एक वेगळा विषय की कोणी घेतला नाहीये आणि आता तो आणायचा आहे पुढे. त्याच्यावर तुमचा आता साहजिकच अभ्यास सुरू असेल किंवा होईल. आता माझ्या डोळ्यासमोर येते या फारसी साधनांमधनं आपल्यापर्यंत न पोचलेला जो इतिहास आहे आपला म्हणजे खास करून बागलाणातल्या किल्ल्यांबद्दलच्या नोंदी फार कमी मिळतात. कसं असतं इतिहास हा 3 गोष्टींवर आधारित असतो. स्थल काल आणि व्यक्ती. ज्या पुराव्यांमध्ये स्थल काल आणि व्यक्ती असतील ते अत्यंत महत्वाचे असतात. तर अशा नोंदी कुठे मिळत आहेत का
अशा कुठे जर नोंदी मिळाल्या तर त्याचं मूळ स्वरूप त्या अखबाराचं त्याचं आपण लिप्यंतर म्हणू किंवा लिप्यंतरच आहे ते फारसीमध्ये आणि त्याचा मराठी अर्थ हे तिन्ही लोकांना ते उपयोगाला पडेल. फारसी शिकणाऱ्यांना ती शिकस्ता म्हणजे ती फारसी मधली मोडीच आहे, मोडलीच आहे, तर ती वाचता यावी, हेही वाचता यावं आणि त्याचा मराठी अर्थ कळ की जेणेकरून त्या भागातल्या परिसरातल्या त्या किल्ल्यांना किती महत्व होतं किंवा मुघलांच्या जरी ताब्यात असले तरी तिथे किल्लेदार कोण होते किंवा त्यांचा वेगळ्याच कथा असते, एक वेगळ्याच कथा आहे, वेगळंच ते विश्व उघड केलं येईल त्याच्यानंतर. तर अशा ठिकाणी तो कुठेतरी प्रकाश टाकावा की जी आजपर्यंत कोणी पुढे ती आणली नव्हती. हा प्रयत्न आहे. अजून 1.5-2 वर्ष तरी कमीत कमी जातील असा अंदाज आहे. त्यातले ते काम चालू असतानाच अखबारातल्या सांकेतिक आकड्यांचे संदर्भ मिळाले आणि ते सगळे डिकोड करून मोकळा झालो. तर ती सांकेतिक म्हणजे ज्याला अर्कामे सियाक म्हणतात, ती अर्कामे सियाक आम्ही पूर्णपणे उदाहरणार्थ म्हणजे खाडाखोड करून एखादा आकडा बदलता येतो, परंतु त्याच आकड्याचं अरबीतलं लघुरूप तिथे आकडा म्हणून वापरतात. ते 10 असो, 2 असो, 1 असो, ते बदलता येत नाही, काही करून बदलता येत. तर तसे आकडे त्यांनी वापरलेले आहेत आणि ते सामान्य फारसी वाचकाच्या लक्षात येणार नाहीत, कारण त्या दृष्टीने त्याच्याकडे त्यांनी कोणी लक्ष घेतलेलं नाही. तर ते केलंय, ते पूर्ण केलंय. मग हे कशात येतात, कुठकोणत्या सदरामध्ये ते येतात. काही वेळेला अचानक वाक्यांमध्येच तो सियाकचा आकडा असतो आणि मग गोंधळ होतो की नेमकं हे काय, तर तो दूर व्हावा या दृष्टीने ते सियाकचं काम घेतलं. ते पूर्ण होत आलंय आता माझं आणि फारसीचं चालूच असेल. तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराच्या समितीवर आहात, म्हणजे तुमच्याकडे साहित्य किंवा ती पुस्तकं येत असतील वाचायला. आता नवीन पिढीमध्ये किल्ले, शिवाजी महाराज किंवा तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केलाय किंवा करतात अशी करणारी मंडळी आहेत का? थोडी निराशा आहे त्या बाबतीत का आशा आहे? दोन्ही काय? बरीचशी निराशा आहे. कटपेस्टचाच जमाना आहे. लोक कष्ट घ्यायला तयार नाहीयेत. जे उपलब्ध साधन आहेत आता फेसबुक आणि ज्या काही तुमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया त्या युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत आणि त्याच्यात एकमेकांचं चोरणं ते तर आता खूपच झालंय. म्हणजे तुमच्या नावाची पण अनेक लेख वगैरे आलेले आम्ही बघतो, काही नामांकित चोरांकडनंही बघतो किंवा काही. आणि याच्यातनं पुढे जाणं नाहीये, पुढे जाणं नाहीये. तात्कालिक ठीक आहे, त्या दिवसापुरतं तुम्हाला टीआरपी मिळतो, त्या दिवसापुरतंच असतं खरं तर ते. त्याच्यानंतर आणि त्याच्या पलीकडे त्यांना देखील कसं आहे, एखादं व्याख्यान देणं सोपं आहे, पण व्याख्यानानंतर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं ह्यात खरा कस लागतो आणि त्याला अभ्यासच पाहिजे, त्याला काही मार्ग नाही. पण काही जणांच्यात आहे, म्हणजे आशात आहे, पण पर्सेंटेज अतिशय कमी आहे. म्हणजे जसं तूप करतो ना, हे एवढं मोठं विरजण असतं, त्याच्यातल्या विरजणातलं लोणी कडवायची, त्यातनं बेरी बस आणि मग तूप 4 चमचे मिळते. तशातलाच तो प्रकार आहे, तशातलाच प्रकार आहे. पण आशावादी राहावा. पण आहेत अभ्यास करणारी पण काही मंडळी आहेत. आता बघा ना, मराठीमध्ये नाव, आडनाव, वडिलांचं नाव हे सगळं मराठी आहे, परंतु मराठीचा गंधही नाही त्या मुलांना, काही नाही. स्वतःच्या नावाचा मराठी समजून घ्यायला इंग्रजीचा त्यांना इंग्रजीची मदत लागते. एखादं नाव मराठी काय विचारलं तर ते इंग्लिश सांगतात, काहीतरी हेवनली अमुक असा त्याचा कारण ते तुम्ही म्हणलात ते गुगलवरनं सांगितलेलं असतं. समाज माध्यमांवर जे दिलं तेच खरं आणि आता ते आभासी वाटत आणि कष्ट घेण्याची तयारी नाहीये थांबायची. तुम्ही आज जसं म्हणलात की 1.5-2 वर्ष लागणार आहे तुम्ही, पण जे येईल 1.5-2 वर्षानंतर ते सगळं मूलभूत संशोधन नक्कीच. आणि त्याचा ज्यांना अभ्यास करायचा त्या लोकांना तर त्याचा मोठा उपयोग. इव्हन तुम्ही गुरुवर्य मेंदळ्यांचं जर शिवचरित्रातला पहिला खंड जरी बघितला तर आजही शिवचरित्रात बेसिक संशोधन किती राहिलेलं आहे याची जाणीव होत्या. हो ना, तुम्ही ते वाचा, मग लक्षात येईल आणि केअरफुली वाचा. नुसतं ओढीला ओढ म्हणून नाही, तेव्हा लक्षात येतं की बेसिक इतिहास संशोधन किती राहिलेलं आहे, खूप राहिलेलं आहे. जेवढे मिळतील तेवढे कमी आहेत, जेवढे मिळतील तेवढी लोक कमी आहेत.
पण ते करणं गरजेचं आहे, पण ते कष्ट घ्यायला कोणी तयार नाही. हम्म. आमचा पूर्वीचा पिंड, आम्हाला शाळेपासूनच तेच संस्कार आहेत. वाटेल ते झालं तरी चालेल, हो, करायचं. आणि आणि एकदा ते- करायला लागलं की भिडायचं मग त्याला, ते भिडायचं, पूर्ण करायचं. मागे फिरणंच नाहीये. फिरणं नाही. कदाचित माझ्या शाळेतले संस्कार असतील. माझी शाळा भावे हायस्कूल, नक्कीच. त्यातल्या जे शिक्षकांनी आम्हाला हो, हो. जे काही मंत्र दिले किंवा अगदी. जी शिकवण दिली ती शिकवण आयुष्यभर दिली, शिक्षण. आजही उपयोगाला येते. हो. शाळेचं ब्रीदवाक्य आहे, शब्द नको पण कृती हवी, क्रियेविण क्रियेविना वाचा वाचा व्यर्थ आहे. व्यर्थ बरोबर आहे. आहे. अगदी. आणि ते मी मनापासून पाळलं. आणि म्हणजे सुदैवाने माझी तीच शाळा, त्यामुळे नाही झालं तर काय होतं हेही माहिती होतं की तसंच झालं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे पर्यायच नाही. खरोखरच कष्टाला आणि परिश्रमाला पर्याय नाही, तरच त्यातनं हे असं नवनीत बाहेर येतं. म्हणजे शाळेतला एक किस्सा सांगतो. आम्हाला 7वी इयत्तेमध्ये डांगे म्हणून हो, हो. शाळेत गणिताला शिक्षक होते. गणित सोडवताना कुठंतरी एका ठिकाणी माझी चूक झाली आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर चुकीचं आलं. हो. तर डांगे सरांनी त्यावर काट मारली आणि 0 मार्क दिले. हां. तर मी त्यांना सांगितलं की एवढं सोडवलं, इथनं माझी चूक लक्षात आली. हम्म. तर एवढ्या पुरते मार्क द्या, एवढंच सांगितलं. हम्म. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, फळ्यावर जर ते गणित सोडून दाखवलंस तर मी तुला सगळे मार्क देईन. बघा, हां. परीक्षा झालेली, पेपर तपासलेली, मार्क दिलेले. ते म्हणाले फळ्यावर सोडवून दाखव, बरोबर आले तर तुला सगळे मार्क. मी सोडवून दाखवलं, मला त्याने सगळे मार्क दिले. असे शिक्षक होते. हो, तुला समजलंय ना, बस ते दाखव मला. समज. ही आमची खरी परीक्षा असायची. हे असे आमचे सगळे ताऊन शिक्षक सुलाखूनच मिळालं, शिक्षण तसंच झालं. आणि आपल्या मुलासारखंच सगळ्या मुलांना वागवायचे. मारायचे भरपूर, प्रेम पण तेवढंच करायचे, कौतुकही तेवढंच करायचे. आणि जे काय ते आम्ही घरी जाऊन सांगायचो नाही, घरच्यांनी ते कधी मान्य नसतं. नाही, पुलंनी लिहिलंय की घरी उत्तर पूजा बांधली जायची. हे जर कळलं की शाळेत हे मिळालंय, त्यामुळे ते बोलायचं अजिबात नाही घरी. कधीच नाही घरी बोलायचं. कधीच नाही. मंडळी, इतिहासाचा अभ्यास करताना सखोल अभ्यास, पुराव्यांचा निशी केलेला अभ्यास आणि खरोखरची तपश्चर्या, ह्यातून जेव्हा एखादं निर्मिती येते, पुस्तक तयार होतं, साहित्य येतं, ते नुसतंच इतिहासातल्या काही याच्यावर प्रकाश टाकतं असं नाही, तर नंतरच्या येणाऱ्या लोकांना सुद्धा ते एक मार्गदर्शक म्हणून होतं. सरांचा आपण आत्ता इतका वेळ जवळजवळ तासभरापेक्षा जास्त गप्पा मारतोय, याच्यापेक्षा अनेक गोष्टी त्यांच्याकडे खरं तर आहेत. आपण केव्हा तरी पुन्हा एकदा त्याबद्दल सुद्धा बोलूयात. पण कठोर परिश्रम घेऊन, कुठलाही शॉर्टकट न घेता जर अभ्यास केला तर असं दर्जेदार साहित्य निर्माण होतं. आपण सरांची जर पुस्तकं बघितलीत तर त्याच्यावरनं आपल्याला हे दिसेल की अशा पद्धतीने इतिहासाचाच नाही, कुठलाही अभ्यास, कारण सर म्हटलं जसं प्रत्येक विषयाला इतिहास असतोच, त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास असा केला तर त्यातून इतकी दर्जेदार साहित्य निर्मिती होते. आणि डोळसपणाने एखाद्या विषयाकडे कसं बघायचं आपण सरांची बोलल्यानंतर आपल्याला आत्ता जाणवलं. स्नेहल प्रकाशनची लेखकांच्या सहवासाची जी मालिका आहे अशीच पुढे चालू राहील. तुम्ही स्नेहल प्रकाशनचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या लेखकांशी आपण वेगवेगळ्या वेळेला संवाद साधणार आहोत, ते अवश्य बघत चला. तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला अजून वेगळं काय हवं ते आम्हाला सांगत चला. आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या वेळेला आपण एखाद्या नवीन लेखकाच्या बरोबर आपण गप्पा मारूयात. सर, खूप वेगळा विषय, एक तर तुम्ही मांडलेत, अभ्यास खूप वेगळ्या विषयांवर केलाय आणि तो कसा केलाय तेही सांगितलं आणि तो सुद्धा मांडलात, त्याबद्दल खरोखर मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा या विषयावर आपल्याशी सविस्तर वेगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी भेटूयात. नक्कीच भेटू.